तुम्हाला माहित आहे का की तुम्ही तुमच्या आयुष्यातील जवळजवळ 90,000 तास कामाच्या ठिकाणी कामावर घालवता आणि हे तुमच्या कुटुंबासोबत घालवलेल्या वेळेपेक्षा खूप जास्त आहे. तरी बहुतेक लोक सकाळी उठतात तेव्हा कायम चिंता आणि चिंतेने ग्रासित असतात की आता सहकार्यांना भेटायचंय, ती चिंता, ती काळजी, तो राग. जर मी तुम्हाला सांगितलं की ह्या अशा ठिकाणी जिथं तुम्हाला खूप टेन्शन असतं, स्ट्रेस असतं, अशा ठिकाणचे जर नात्यांमुळे तुमची 40% ऊर्जा ही ड्रेन होते, पदोन्नतीत अडथळा येतो, शांती तुमच्यात उरत नाही, रिलेशनशिप डिस्टर्ब होतात. तुम्हालाही हा अनुभव आलेला असेल. नमस्कार, मी संदीप जाधव. तुमचा या 21 दिवसीय उपचार मालिकेमध्ये स्वागत करतो. आजचा दिवस हा 16वा. आणि जर तुम्ही मला डे 1 पासून फॉलो करत असाल तर कॉंग्रॅच्युलेशन की तुम्ही एवढं कन्सिस्टंटली या गोष्टी तुम्ही याची प्रॅक्टिस करत आहात म्हणून. आणि जर तुम्ही नवीन असाल तर ही तुमच्या परिवर्तनाची सुरुवात आहे. मी तुम्हाला विनंती करेन की पहिल्या दिवसापासून नक्की बघा. हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या रिव्ह्यू जो त्यांनी केला, त्यात अभ्यासामध्ये त्यांना असं आढळून आलं की ज्यांनी कामाच्या ठिकाणी नातेसंबंधावर चांगले उपचार केलेत आणि हील केलेत ते 31% जास्त उत्पादक असतात, 25% मानसिक आरोग्य चांगले अनुभवतात आणि पदोन्नती ही इतरांपेक्षा 3 पट त्यांना जास्त मिळते जर रिलेशन चांगले असतील तर. माझ्या एका कलिगने मला रिसेंटली एक अनुभव शेअर केला की एक त्याला खूप त्रास व्हायचा एका विशिष्ट व्यक्तीमुळे, इरिटेशन व्हायचं. आणि जेव्हा आज आपण जे करतो ही टेक्निक वापरली, त्यानंतर तीच व्यक्ती ज्याच्याशी ते इरिटेट होत होता, ज्याचा राग आणि संताप यायचा, ती व्यक्ती त्याची सगळ्यात मोठी सपोर्टर बनली. तुम्ही तुमच्या सहकार्यांशी असलेल्या नातेसंबंधांवर आता आपण जो उपचार करणार आहे तो असाच तुमच्यासाठी पण युजफुल असणार आहे. की तुम्ही तुमच्या जे कामाच्या ठिकाणी असलेला जो संताप, स्पर्धा, भीती जे काही असेल ना ते आज तुम्ही घालवा. तुमचं जे काही राजकारण असतं ऑफिसमध्ये किंवा जे काही नमुने असतात काही, ते अशी काही चुंबकीय ऊर्जा ऍक्टिव्हेट कराल की ज्याने तुम्हाला आदर आणि सहकार्य मिळेल, सुंदर टीमवर्क तुमच्या लाईफमध्ये येईल. आता तुम्ही जिथे आहात तिथून आपण ही सुरुवात करूया. कारण आता तुमचे परिवर्तनाचा समय जो म्हणतात तो पिरियड चालू झालेला आहे. ठीक आहे. सर्वात आधी आपण काय करणार तर होओपोनोपोनो. ही काय आहे? ही एन्शियंट हवाईयन टेक्निक आहे. ही टेक्निक तुमचे ह्या कामाच्या ठिकाणचे जे काही नकारात्मक तुमच्या इमोशन्स असतील किंवा जे अनुभव असतील ते सर्व घालवण्याचा या द्वारे आपण ते हील करू आणि तुम्हाला ती एनर्जी, ते पीस आणि तो कॉन्फिडन्स मिळेल. जी व्यक्ती तुम्हाला सतत डिचवते, चिडवते, तो तुमचा बॉस असो, कलिग असो, कोणी असो, ते तुमच्या प्रयत्नांची जे कधी प्रशंसा करत नाही, तोच टीम मेंबर जो तुमच्या कल्पनांचे श्रेय घेतो किंवा राजकारण करतो, स्पर्धा करतो, मत्सर करतो, हेट्रेट करतो, जेव्हा तुम्हाला असं वाटत असेल की कोणी माझ्याकडे लक्ष देत नाही, अप्रिशिएट करत नाही, हे फक्त काम आहे म्हणून जर तुम्ही बघत असाल तर आपले कसं नाही, या सर्व गोष्टी आपल्या हृदयामध्ये साठत जातात आणि आपले हृदय तुम्ही जरी निग्लेक्ट केलं तरी हृदय ते अनुभवतं आणि हे सर्व सप्रेस होत राहतं. मग ते वेगळ्या पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या निगेटिव्ह इमोशन्स, तो राग, चिडचिड किंवा मग काही फिजिकल फॉर्म मध्ये सुद्धा नंतर हे फॉर्म घेत असतं. म्हणून आपण काय करणार आहोत की तुमच्या सहकार्यांशी आता बोलणार आहोत थेट या होओपोनोपोनोद्वारे. तुमची त्या क्षमेची जबाबदारी घेणार आहोत आणि एक असं संभाषण करणार आहोत जे या सर्व गोष्टीला हील करेल. डोळे बंद करा, हृदयावर हात ठेवा आणि माझ्यासोबत म्हणा की मी प्रथमतः कबूल करतो की माझ्या कामावरील प्रत्येक संघर्ष हा माझ्या आतील आरसा आहे. मला वाटणारी चीडच मला तो दाखवत असतो. मला कुठे सुधारायची गरज आहे हे तो मला दाखवून द्यायचा प्रयत्न करत असतो. माझ्या आतली स्पर्धा मला कुठं इम्प्रूव्ह करायची गरज आहे ते दाखवत असतं आणि माझ्या कुठं मी शंका घेतो हे मला दाखवत असतं. माझे कलिग, आय एम रिअली सॉरी. मी तुमची माफी मागतो सहकार्याला. माफ करा की तुमचे संघर्ष, तुमचा वेदना, तुमचा प्रवास न जाणता तुम्ही घेतलेल्या निर्णयांवर त्या वेळेवर मी डाऊट घेतला म्हणून मी माझा फक्त दृष्टिकोन पाहिला आणि विसरलो की तुम्ही सुद्धा माझ्यासारखे स्ट्रगल करत आहात आणि असा स्ट्रगल की ज्यात कदाचित मला माहित नाहीये त्या स्ट्रगल बद्दल खूप काही. आणि म्हणून प्रिय सहकार्यानं मला माफ करा. मी तुमच्या सोबत काही सेलिब्रेशन करण्याच्या ऐवजी स्पर्धा केली म्हणून, तुम्ही सहकार्य जे काही केलं होतं त्याच्याऐवजी मी कामाला युद्धक्षेत्र बनवलं म्हणून आणि शांतीचा स्रोत बनण्याऐवजी मी तणाव वाढवल्याबद्दल मला माफ करा. प्रिय सहकार्यानं माफ करा की तुमच्याबद्दल माझ्या हृदयात जो काही मी संताप बाळगला त्याबद्दल, जे काही चुकीच्या गप्पा मारल्या त्याबद्दल, तक्रार केली त्याबद्दल किंवा तुमच्याबद्दल नकारात्मक मागे जे काही बोललो असेल त्याबद्दल, जी काही नकारात्मक ऊर्जा आणली, निराशा आणली, राग, या सर्व गोष्टींना जे काही मी आणलं त्यासाठी मला माफ करा. मी सकारात्मकताही पसरवू शकलो असतो, पण जी काही चुकीची गोष्ट मी केली असेल त्यासाठी मला क्षमा करा. जेव्हा जेव्हा मी बोलायला हवं होतं, तुम्हाला मदत पाहिजे होती, तेव्हा मी न बोलता शांत राहिलो त्यासाठी मला माफ करा. तुम्हाला जेव्हा समर्थनाची गरज होती त्यावेळेला मी समर्थन नाही समर्थन दिलं, गप्प राहिलो त्यासाठी मला माफ करा. तुम्ही संघर्ष करत असताना जर मी काही अन्यायाने वागणूक दिली, तुम्हाला कोणी अन्यायाने वागणूक दिली असेल तेव्हा पण मी चूक राहिलो, पाठीशी उभं न राहिल्याबद्दल मला क्षमा करा. धन्यवाद. माझ्या कामावर तुम्ही महान शिक्षक बनलात म्हणून धन्यवाद. तुमच्या बरोबरच्या प्रत्येक आव्हानाने मला धैर्य शिकवले म्हणून धन्यवाद. तुम्ही मला क्षमा शिकवली म्हणून धन्यवाद. प्रत्येक गैरसमज जो काही असला त्याने मला संवाद कसा करायचा हे शिकवलं म्हणून धन्यवाद.
तुम्ही मला अशा प्रकारे वाढायला मदत केली, ग्रो करायला मदत केली, ज्याची मी कधी अपेक्षा केली नव्हती, म्हणून धन्यवाद. दररोज उपस्थित राहून आमच्या आपले जे सामायिक ध्येय त्याच्यासाठी तुम्ही जे योगदान दिलं म्हणून धन्यवाद. मी कबूल नाही केले तरी तुमचा वेळ, प्रतिभा आणि तुम्ही प्रयत्न देत होता म्हणून धन्यवाद. आपल्या सर्वांचा जो कॉमन गोल आहे तो अचीव्ह करण्यासाठी केलेल्या एफर्टसाठी धन्यवाद. माझी अपूर्णता, माझे वाईट दिवस किंवा माझ्या चुका सहन केल्याबद्दल धन्यवाद. आणि ज्याप्रमाणे मला कृपा आणि समज हवं होतं त्याप्रमाणे तुम्ही माझ्याकडून तेच पात्र आहात म्हणून धन्यवाद. जे काही माझ्यावर तुम्ही प्रेम केलं त्यासाठी मी आभारी आहे. मी म्हणून तुमच्यावर प्रेम करतो कारण तुमच्या ज्या काही प्रतिभा आहेत, तुमच्याकडून मिळालेले गिफ्ट आहे, तुमचा जो दृष्टिकोन आहे त्यावर मी प्रेम करतो. तुम्ही जे काही मौल्यवान शिकवणूक मला दिली त्या सर्वांसाठी मी तुमच्यावर प्रेम करतो. आपल्या या मुखवट्याच्या आत आपण सर्वजण एकच काही सिमिलर गोष्टी शोधत असतो, त्यामध्ये आदर, त्यानंतर सन्मान आणि रेकग्निशन, अप्रिशिएशन. आणि हाच तुमचाही उद्देश आहे. तुमच्या स्वप्नांचा आणि माझ्या इतकाच भरभराट होण्याचा अधिकार तुमचाही आहे, म्हणून मी तुमचा सन्मान करतो. चला एक छोटीशी प्रार्थना करूया तुमच्या सहकार्यांसाठी. पुट युअर हँड ऑन युअर हार्ट, कीप युअर आईज क्लोज आणि से इट. प्रिय सहकारी, तुमच्यापैकी काहींसोबत मी अनेक वर्षांपासून काम केले. काहींना मी नुकताच भेटलो, तर काहींनी मला हसवले, काहींनी रडवले, काहींनी पाठिंबा दिला, काहींनी मला आव्हान दिले. परंतु आज मला समजले की आपण सर्व एकत्र आहोत. आशा आणि स्वप्नांसह मी या कार्यस्थळात जेव्हा पहिल्यांदा आलो त्या पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत आपण सोबत केलेल्या सर्व अनुभवांसाठी, सर्व एफर्टसाठी, सर्व डेडलाईन्स वगैरे ह्या जे काही आपण अनुभवले आहे त्या सर्वांच्या बाबतीत मला तुम्हाला सांगायचे की आपल्यातील सर्व वेदना आता मी रिलीज करतोय. त्या सर्व अनुभव ते मी रिलीज करतोय, त्या दुखापती मी रिलीज करतोय आणि मी तुम्हालाही माफ करतोय. त्या सर्व स्पर्धा, तुलना, संताप हे सर्व सोडून तुम्ही जसे आहात तसं मी तुम्हाला स्वीकार करतोय. तुम्हाला समृद्धी, ओळख, आनंद आणि ब्लेसिंग्स देतोय. आणि मी आभार मानतो की आपल्या आयुष्यात आपण एकत्र या ठिकाणी आलो आणि सर्व मिळून आपण काम करतोय. आपण सर्वांना शांती, हेतू आणि समृद्धी मिळू, आपले कार्यस्थळ भरभराट करू आणि सर्वांमध्ये सुसंवादाची जागा बनवू, हे मी विश करतो तुम्हा सर्वांसाठी. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. टेक अ डीप ब्रेथ. आता आपण EFT टॅपिंगकडे वळूया. EFT टॅपिंग हे एक वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध तंत्र आहे. हे आता आपण वापरणार आहोत. याचा आपल्याला काय बेनिफिट येतो हे तुम्ही प्रत्यक्ष अनुभवणार आहात. कारण हे EFT मुळे तुम्ही कर्टिसोल नावाचं जे संप्रेरक आहे ते प्रेरित करतात, जे की तणाव कमी करतं 43%. आता EFT आपण वापरणार आहोत. चला प्रॅक्टिस करूया. ओके, टॅप हिअर. जरी मी माझ्या सहकार्यांसोबत खूप संघर्ष आणि तणाव अनुभवत आहोत, तरी याने माझी ऊर्जा रोजच संपते, चिडचिड होते, तरी मी स्वतःला आहे तसं स्वीकार करते, स्वतःवर प्रेम करते आणि त्या इतर सर्वांना मनापासून माफ करते आणि स्वतःलाही माफ करते. जरी मला माझ्या सहकार्यांकडून कामावर प्रशंसा मिळत नाही, दुर्लक्षित केल्यासारखं वाटतं, अनादर मिळतो, तरीही मी स्वतःला आहे तसा स्वीकार करते, स्वतःवर प्रेम करते, स्वतःचा सन्मान करते, मी स्वतःला माफ करते आणि इतरांनाही पूर्णपणे माफ करते. जरी माझ्या ऑफिसमध्ये, कार्यस्थळावर सहकार्यांसोबत माझे नातेसंबंधामध्ये स्पर्धा आहे, मत्सर आहे, गप्पा आहे, राजकारण आहे आणि मला या सर्वांमुळे थकवा वाटतो, तरी मी स्वतःला आहे तसा स्वीकार करते, स्वतःवर प्रेम करते, मी स्वतःला पूर्णपणे माफ करते आणि त्या सर्वांना मी मनापासून क्षमा करते, माफ करते. टेक अ डीप ब्रेथ. माझे सहकारी आणि सहकाऱ्यांसोबतचा सर्व तणाव मी रिलीज करते. आमचे सर्व संघर्ष, गैरसमज, कामाच्या ठिकाणचे जे काही ड्रामे आहेत ते सर्व रिलीज करते. सहकाऱ्यांकडून जो अनादर मिळतो किंवा प्रशंसा मिळत नाही त्याच्यामुळे जी भावना माझ्या मनात येते त्याची ती रिलीज करते. राजकारण आणि लोक काय विचार करतात याबद्दलची जी काळजी मला वाटते ती मी रिलीज करते. माझ्या कामाच्या नातेसंबंधातील सर्व मत्सर आणि स्पर्धा मी रिलीज करते. जे काही गप्पा मारल्या जाण्याची भीती आहे, लोक काय विचार करतील, काय बोलते माझ्या मागे, ते सर्व रिलीज करते. कठीण सहकारी जे आहेत त्यांच्याबद्दल जो काही संताप मी बाळगला तो मी रिलीज करते. इतरांना जो खुश करायचा प्रयत्न करायचो तो मी रिलीज करते. आणि या नातेसंबंधामध्ये सर्व ज्या काही नकारात्मक भावना मी आतापर्यंत ठेवल्या त्या सर्व भावनांना या क्षणापासून मी पूर्णपणे रिलीज करते. अंगठा. सहकाऱ्यांसोबतचा जो संघर्षाचा जो काही माझा पॅटर्न आहे तो मी रिलीज करते. नातेसंबंधांना कठीण असणे आवश्यक आहे हा जो विश्वास, चुकीचा गैरसमज आहे तो मी रिलीज करते. सहकाऱ्यांकडून मला वाटलेली सर्व दुखापत, विश्वासघात आणि निराशा मी रिलीज करत आहे. माझ्या सहकाऱ्यांच्या तुलनेत मी पुरेसा चांगला नाही ही भीती मी रिलीज करते आणि कामावर जाण्याबद्दलची सर्व चिंता, तणाव मी आज रिलीज करते, मुक्त करते. एक डीप ब्रेथ. ओके,
चला आता सबकॉन्शियस प्रोग्रामिंगची ऍक्टिव्हिटीज. सर्वात आधी एक स्टोरी मी तुम्हाला शेअर करतो. एक ना देवेंद्र नावाचा सुंदर एक म्हणजे प्रसिद्ध सोनार होता आणि त्याचा एक शिष्य होता अर्जुन नावाचा. तर तो जो मास्टर होता तो सोनार सर्वांच्या प्रशंसा करायचा आणि अर्जुनकडे मात्र तो दुर्लक्ष करायचा. आणि त्याने काय झालं की अर्जुनचं हृदय धीरे धीरे ईर्ष्या, द्वेष याने भरायला लागलं. एक दिवस त्याला जेव्हा वाटलं सहन झालं नाही, त्याने विचारलं, तुम्ही सर्वांचं कौतुक करता, माझं नाही करत? मग त्यावेळी त्याच्या मास्टरने त्याला कार्यशाळेत नेलं. तिथे दाखवलं एक सोन्याचा तुकडा होता जो चमकत होता, दुसरा होता जो कलंकित होता. पण त्याने विचारले की कोणतं सोनं हे अधिक मौल्यवान आहे? अर्जुन म्हणाला, ऑब्व्हियसली जे चमकतंय तेच. त्याचा मास्टर हसला आणि म्हणाला, ते दोघंही शुद्ध सोने आहे, पण एकाला काळजीपूर्वक पॉलिश केलंय आणि दुसऱ्याकडे दुर्लक्ष केले गेलंय. आणि मग तो त्याला म्हणाला, आयुष्याच्या आगीत प्रत्येक जण सोनं आहे, पण तुम्हाला चमकवणारे पॉलिश नाही, तुम्ही आतून किती पॉलिश करता. म्हणजे इतरांशी तुमची चमत्काची तुलना करणे थांबवून स्वतःच्या शुद्धतेवर लक्ष केंद्रित करा आणि स्वतःला नैसर्गिकरित्या चमकवा. म्हणजे इतरांशी स्पर्धा करण्याऐवजी स्वतःला इम्प्रूव्ह करत राहा, रोज त्या आगीतून जाऊन. अर्जुनने तेच केलं. स्वतःवर पूर्ण फोकस केलं, स्वतःच्या शांतीवर, ग्रोथवर, इम्प्रुव्हमेंटवर लक्ष केलं. काही महिन्याच्या आतच तो सर्वात जास्त प्रसिद्ध बनला, सर्वांचा प्रिय बनला. कारण त्याचा आंतरिक प्रवास जो होता त्या प्रकाशाला तो दुर्लक्षित कोणी करू शकत नाही ना. म्हणून सहकारी हे तुमचे स्पर्धक नाही, ते तुमच्या स्वतःच्या असुरक्षितता किंवा तुमच्या स्वतःच्या ताकदीचे प्रतिबिंब करणारे आरसे आहेत. जेव्हा तुम्ही स्पर्धा करणे थांबवता आणि सहकारी सुरू करता, तुलना करणे थांबवता आणि उत्सव साजरे करता, तुम्ही संताप करणे थांबवता आणि शांती पसरवणं जेव्हा सुरू करता, तेव्हा सर्व काही बदलतं. एक प्रश्न विचारा तुम्ही स्वतःला आजच, आताच, की जर माझा कठीण सहकारी प्रत्यक्षात माझा सर्वात महान शिक्षक असेल, तर मला तो जे काही शिकवतोय ते कुठे वाढण्याची गरज आहे, कुठं मला ग्रो करायची गरज आहे, यावर खोलवर विचार करा, लिहून काढा सर्व. तुमच्या सहकार्यांना आणि कॉम्पिटिशनला जेव्हा तुम्ही शिक्षकाच्या रूपाने बघाल, तेव्हा तुम्ही 100% रोज इम्प्रूव्ह होत जाल. त्या ठिकाणी मी एक विनंती करतो तुम्हाला, जर या व्हिडिओने तुम्हाला काही मदत केली असेल तर खाली कमेंटमध्ये लिहा की तुम्ही आज काय हील करणार आहात, कोणती गोष्ट तुम्हाला खटकते, कोणता असा कलिक आहे त्याची काय तुम्हाला इरिटेशन देतो, आज तुम्ही कोणत्याही सहकार्याच्या बाबतीत काय हिलिंग करणार आहात ते तुम्ही कमेंटमध्ये लिहा. आणि याने काय होईल की तुम्ही स्वतः एक क्लॅरिटी तुमच्या माइंडला जाते की आपल्याला हिलिंग करायचं आहे, शिवाय इतर लोकांनाही प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे आताच टाईप करा. तुम्ही माझ्या वेबसाईटला व्हिजिट करू शकता, जिथे तुमच्यासाठी फ्री ई बुक आणि सेशन्स आहेत, फ्री हिलिंग सेशन आहेत, फ्री 1-on-1 कन्सल्टेशन आहे. तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. युट्यूब चॅनलला नक्की व्हिजिट द्या, त्याला सबस्क्राईब करा, कारण तिथे तुमच्यासाठी अनेक व्हिडिओज आहेत की जे तुम्हाला फ्री हिलिंग देणार. या व्यतिरिक्त चांगले पॉडकास्ट आहेत की ज्याने तुमचं करिअर चेंजमध्ये तुम्हाला उपयोगी पडतील, कारण त्यात मी प्रत्यक्ष जे एक्सपर्ट आहेत फील्डचे त्यांना बोलवतो करिअर गायडन्स वगैरे या गोष्टींसाठी. आणि काही असे व्हिडिओ आहेत की ज्यात तुम्हाला ऑडिओ बुक्स आहेत की जे लाईफ चेंज करतायत. अनेक लोकांना त्याचे खूप चांगले अनुभव आले. तुम्ही त्याचा फायदा घ्या, ऑडिओ बुक ऐका. शिवाय तुम्ही इतर असे व्हिडिओ त्यांच्यासोबत डेली प्रॅक्टिस करू शकता, त्याने तुमचं लाईफ हे 360 चेंज होईल. आणि हो, व्हॉट्सअप कम्युनिटी जर तुम्ही जॉईन केली तर व्हॉट्सअप कम्युनिटीमध्ये तुम्हाला फ्रीमध्ये हिलिंग, फ्रीमध्ये गायडन्स या अनेक गोष्टी अवेलेबल आहेत. डेली आम्ही कनेक्ट करतो, हिलिंग करतो किंवा सबकॉन्शियसची प्रोग्रामिंग करतो. त्याचा फायदा नक्की घ्या आणि या सर्व गोष्टी तुमच्यासाठी आहेत, त्याचा यूज करा. धन्यवाद. आणि जे काही तुमच्या आयुष्यात तुम्हाला चेंज करायचे ते ठरवा ठामपणे आणि चेंज करा. ओके, काही मदत लागली तर कनेक्ट विथ मी, गायडन्ससाठी मी अवेलेबल आहे. थँक्यू व्हेरी मच की तुम्ही मला अलाव करत आहात हील करण्यासाठी. थँक्यू व्हेरी मच की तुम्ही प्रॅक्टिस करत आहात एवढ्या दिवसांपासून. माझे चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी धन्यवाद, माझे कोर्सेस जॉईन करण्यासाठी धन्यवाद, आणि जे काही तुम्ही मला जो रिस्पॉन्स देता त्या सर्व रिस्पॉन्ससाठी धन्यवाद. आभारी आहे. थँक्यू.